ओम शांती. आज आहे 3/11/25. आजची साकार मुरली. बाबा म्हणतात, गोड मुलांनो, बाबा आलेले आहेत वाईसलेस दुनिया बनवण्यासाठी, तुमचे कॅरेक्टर सुधारवण्यासाठी. तुम्ही आपापसात भाऊ भाऊ आहात, तेव्हा तुमची दृष्टी खूप शुद्ध असायला हवी. आजचा प्रश्न आहे, तुम्ही मुले बेफिकर बादशाह आहात, तरीही तुम्हाला एक मुख्य चिंता अवश्य असायला हवी. ती कोणती? उत्तर, आपण पतितापासून पावन कसे बनू ही आहे मुख्य चिंता. असे नको व्हायला की बाबांचे बनून मग बाबांसमोर सजा खावी लागेल. सजेपासून सुटका मिळवण्याची चिंता असायला हवी, नाहीतर त्यावेळेस खूप लज्जा येईल. बाकी तर तुम्ही मुलं बेपरवाह बादशाह आहात. सर्वांना बाबांचा परिचय द्यायचा आहे. कोणी समजून घेतलं तर ते बेहदचे मालिक बनतील, नाही समजलं तर त्यांचे नशीब. तुम्हाला चिंता नाही. ओम शांती. आत्मिक बाबा, ज्यांचे नाव आहे शिव, ते बसून मुलांना समजावत आहे. आत्मिक पिता सर्वांचा एकच आहे. सर्वात प्रथम ही गोष्ट समजवायची आहे. जर बाबांचा परिचय नाही मिळाला तर प्रश्न करत राहतील. सर्वात प्रथम तर हाच निश्चय करावायचा आहे, संपूर्ण जगाला हे माहीत नाही की गीतेचा भगवान कोण आहे. ते तर श्रीकृष्णासाठी बोलत असतात. आपण म्हणतो परमपिता परमात्मा शिव गीतेचा भगवान आहे. तेच ज्ञानाचे सागर आहेत. मुख्य आहे सर्व शास्त्रमणी शिरोमणी गीता. भगवंतासाठी म्हटले आहे की हे प्रभू, तुमची गतमत न्यारी आहे. श्रीकृष्णासाठी असे नाही म्हणणार. बाबा जे सत्य आहे ते जरूर सत्यच ऐकवतील. पहिले नवीन दुनिया सतोप्रधान होती, आता जुनी दुनिया तमोप्रधान आहे. दुनियेला बदलवणारा जरूर एकच बाप आहे. निराकार बाबांचे आपण सर्व मुले आहोत. तुम्ही पण त्यांचे मुले आहात. प्रजापिता ब्रह्मा बाबांची संतान आहात. प्रजापिता ब्रह्मा द्वारा स्थापना आहे, तर जरूर ब्राह्मण ब्राह्मणिया असणार. बहीण भाऊ झाले, ह्यामध्ये पवित्रता असते. गृहस्थ व्यवहारामध्ये पवित्र राहण्याची मुख्य लक्ष आहे. बहीण भाऊ आहेत तर कधी क्रिमिनल दृष्टी नसायला हवी. 21 जन्मासाठी दृष्टी सुधारून जाते. बाबाच मुलांना शिक्षा देणार ना. कॅरेक्टर सुधारते. आता संपूर्ण दुनियेचे कॅरेक्टर सुधारवायचे आहे. ह्या पतित पुराण्या दुनियामध्ये कोणीही चरित्रवान नाही. सर्वांमध्ये विकार आहे. ही आहे पतित विशेष दुनिया. मग वाईसलेस दुनिया कशी बनेल? बाबांव्यतिरिक्त कोणी बनवू शकणार नाही. आता बाबा पवित्र बनवत आहे. ह्या सर्व आहे गुप्त गोष्टी. आपण आत्मा आहोत. परमात्मा बाबांना भेटायचं आहे. सर्व पुरुषार्थ करत असतात भगवंताला भेटण्यासाठी. भगवान एकच आहे, निराकार. लिबरेटर गाईड पण परमात्म्याला म्हटलं जातं. ही एक गोष्ट मुख्य बुद्धीमध्ये बसवा. जर समजत नसेल तर सोडून द्या. मुख्य अल्पच समजत नसेल मग बेशी काय फायदा? भले चालले जाऊ देत, तुम्ही गोंधळून जाऊ नका. तुम्ही बेपरवाह बादशाह आहात. असुरांचे विघ्न तर पडणारच आहे. रुद्रज्ञान यज्ञ पहिले बाबांचा परिचय द्यायचा आहे. बाबा म्हणतात,
मन मना भव. जेवढा पुरुषार्थ करणार तेवढं पद मिळणार. प्रयत्न करायचा आहे. आपला वेळ काढून भविष्य उच्च बनवायचं आहे. मुख्य गोष्ट लक्षात ठेवायला हवी की पतितापासून पावन कसे बनायचे आहे. बाबांचे बनवून मग बाबांपुढे सजा खाणे ही तर खूप मोठी दुर्गतीची बाब आहे. आता जर बाबांच्या आठवणीमध्ये नाही राहिलात तर पुढे सजा घेत असताना त्यावेळेस खूप खूप लज्जा येईल. सजा न खावी लागणार हीच सर्वात जास्त चिंता असायला हवी. तुम्ही रूप पण आहात, बसंत पण आहात. बाबा म्हणतात, मी पण रूप पण आहे, बसंत पण आहे. छोटीशी बिंदी आहे तर ज्ञानाचा सागर पण आहे. बाबा बोलत आहे, बाबांना मुले खूप प्रिय आहेत तर बाबांच्या खांद्यावर चढतात ना. आई तर मुलांना फक्त कुशीत घेत असते, बाप तर खांद्यावर चढवतात. अच्छा, गोड गोड खूप खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आपण आत्मिक मुलांचा आत्मिक पित्याला प्रेमपूर्वक आठवण आणि नमस्ते. आजचं वरदाने, आत्मिक यात्रेकरू आहोत ह्या आठवणीने सदा उपराम न्यार आणि निर्मोही भव. विस्तार आहे, आत्मिक यात्रेकरू सदा आठवणीच्या यात्रेमध्ये पुढे जात राहतात. ही यात्रा सदाकाळसाठी सुखदायी आहे. जे आत्मिक यात्रेमध्ये सदा तत्पर राहतात त्यांना दुसरी कोणतीही यात्रा करण्याची आवश्यकता नाही. ह्या यात्रेमध्ये इतर सर्व यात्रा सामावलेल्या आहेत. मनाने आणि देहाने भटकणे बंद होऊन जाते. तर सदा हीच आठवण असू द्यावी की आपण आत्मिक यात्रेकरू आहोत. यात्रेकरूचा कोणामध्येही मोह नसतो. त्यांना सहज पद्धतीने उपराम न्यार व निर्मोही बनण्याचे वरदान मिळाले आहे. आजचं बोधवाक्य आहे, सदा वाह बाबा वाह भाग्य आणि वाह गोड परिवार हेच गीत गात रहा. सदा वाह बाबा वाह भाग्य आणि वाह गोड परिवार हेच गीत गात रहा. अच्छा, ओम शांती.